काय आता विचार चालू आहे ते विचारू. असं एकानं म्हणलं ते बी कळते रे त्याला. मनातलं कसं कळते सांगू का? मनातलं कळते कोणाकोणाला? ज्याचं मन निर्मळ आहे, ज्याच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये कपट नाही, दुश्मनपणा नाही, काळं नाही, त्याला दुसऱ्यातल्या मनातलं कळते बरं का. नुसतं चेहरा बघल्याबरोबर भविष्य सांगणारे लोक आहेत. भविष्य सांगणारे चेहरा बघल्याबरोबर. आता मनातलं तर सोडून द्या, पुढचं भविष्य सांगणारे असे काही महात्मे येतात. अरे खरं सत्य वागणार आहे तो बिरबल आणि बरोबर सांगणार तो. असं आहे का? एक काम करू, आपल्या मनातलं त्यानं जर ओळखिलं तर आपण असं म्हणायचं हे माझ्या मनामध्ये नव्हतं. कस का? त्या राजाला काय कळणार आहे का आपल्या मनातलं? मग त्यानं खोटं ठरल. खोटं ठरल्याच्या नंतर कळून जाईल आपल्याला. रे बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी सभा भरले, 5 जण आले. बिरबलाला राजाने म्हणलं, बिरबल म्हणलं तुझी परीक्षा आहे आज. हो म्हणलं. या लोकांनी तुला काही प्रश्न विचारणार आहेत, विचारू दे ना, काय हरकत नाही. लक्ष द्या बरं का माझ्या, विचार ना. अरे आपण म्हणलं तसंच विचार. हा राजा बिरबलाला सांग म्हणावं आमच्या 5 जणांच्या मनामध्ये आता काय विचार चालू आहे सांग म्हणावं. सांगतोस का? हो म्हणलं सांगतो. काय त्याच्यामध्ये? हे 5 जण म्हणायला लागले काही बी म्हणू दे, हे नव्हतंच म्हणायचं बरं का. हा बरोबर नव्हतंच म्हणत. राजा यांच्या 5 जणांच्या मनामध्ये आता एक विचार चालू आहे. काय विचार चालू आहे? चंद्र सूर्य असेपर्यंत तुम्हीच राजा राहावं आणि तुमची पत्नी सौभाग्यवती राहावी असं यांच्या मनामध्ये विचार चालू आहे. आहे का नाही तुम्हीच विचारून घ्या. कळाला का नाही? म्हणा 4GB लागते याला. त्याने म्हणतात कसं करू रे? नाही म्हणत की त्यानं मला नाही म्हणलं तर त्यानं गोळ्या घालते आपल्याला. हू म्हण हू म्हण हू म्हण. ना म्हणणाऱ्याला हू म्हणायला लावलं. यांना चक्षक बुद्धिवान म्हणतात. विठाल 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 विठाल. चला दुसरं एक आहे. कालिदास नावाचा एक पंडित होऊन गेला, सर्वांना माहित आहे. 3 पंडितांनी भोजराजाकडे गेले. राजा कालिदासाला नोकरीतून काढावं. का काढायचं रे बाबा? काय नाही म्हणलं, आम्हाला सुद्धा त्याच्यापेक्षा ज्ञान झालेलं आहे. मग उद्या या, मी परीक्षा घेतो. माझ्या परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर मग आपण विचार करूया. दुसऱ्या दिवशी सभा भरली. 3 पंडितांनी आले. इकडं कालिदास बसलेले. राजानं म्हणायला लागलेलं आहे, अरे बाबा आता इथं प्रश्न मी विचारणार आहे, त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. हो म्हणलं विचारा ना. 3 पंडिताला राजाने विचारायला लागले. घेऊन जाऊ का म्हणून? घरी 2 आहेत माझ्या. हो विचारा. भोजराजाने विचारलं बरं का. संस्कृत मध्ये विचारलेलं आहे. नाहम कश्यामी रोमतले. याचा अर्थ आहे माझ्या तळा हातावरची केस कुठं गळाले. 3घांनी विचार केले, बघून घेतले. तळा हातावर केस राहीच ना. प्रश्न कसं विचारलं? मग राजांनी विचारतात उत्तर कुठं तर असावंच लागल ना. येते का रे? राजा आम्हाला काही येत नाही. येत नाही. हरलो का? त्यांना म्हणला हे आम्ही हरत नाही. कस का? याचं उत्तर त्याला द्या म्हणा कालिदासाला. त्यानं जर उत्तर दिलं आम्ही हार स्वीकार करू. कालिदास येते का? या प्रश्न झाला होता. नम्र पाहिजे बरं का. प्रयत्न करतो राजा सांगा. नाम कशाने रोमतले माझ्या तळहातावरचे केस कुठं गळाले सांगा. बघा उत्तर देतात. राजा तुम्ही पुण्यवान आहात, दानशूर आहात आणि या दोन्ही हाताने तुम्ही दान द्यायला लागलो. दान देण्यामध्ये दान देण्यामध्ये दान देण्यामध्ये तुमच्या तळहाताचे केस गळाले. त्या 3घांनी एकामेकाला बघतात. प्रश्न बी असं कुठं ऐकलो नाही ना, उत्तर बी ऐकलो नाही. एकानं म्हणलं तसलं बी आपल्याला आलं नाही. दुसऱ्याला राजाने म्हणलं हरलो का रे? दुसऱ्यानं उलटून उभा राहिला. माझा एक प्रश्न आहे. तुझं काय प्रश्न आहे? तुम्ही प्रश्न विचारलेला आहे, तुमच्या तळहातावरची केस गळाले कळालं, पण ज्यानं उत्तर दिलेलं आहे त्याच्या तळहातावर केस नाहीत, कुठे गेले त्याला सांग म्हणाव. सांगतोस का? हो म्हणलं सांगतो. काय
राजा तुम्ही दानशूर आहात, पुण्यवान आहात, तुम्ही तळात तुमच्या हाताने दान द्यायला लागलो, तुमचं प्रेम जास्त माझ्यावर आहे आणि दान मला जास्त दिलो. दान देण्यामध्ये तुमच्या तळ हाताचे केस गळाले, दान घेण्यामध्ये माझ्या तळ हाताचे केस गळाले. तिने म्हणलं कसलं प्रश्न कसलं होत. यानं म्हणलं येड्या ग बस, तसलं बी आलं नाही आपल्याला. हरलं कार्य तिसलं उठून उभं राहिलो. माझा एक प्रश्न आहे. अजून तुझं काय म्हणलं. तुमच्या दोघांचं कळालं, तळ हातावरची केस गळाले, आमच्या तिघाच्या तळ हातावर केस नाही तर आमचे कुठे गेले सांग म्हणाव त्याला. हे तर अगदी सोपं आहे म्हणलं राजा. काय तुमचं प्रेम माझ्यावर आहे, तुम्ही दानशूरात, तुमचं दान देण्यामध्ये तुमच्या तळ हाताचे केस गळाले, दान घेण्यामध्ये माझ्या तळ हाताचे केस गळाले. या तिघाला काहीच मिळालं नाही, यांचं चोळण्यामध्ये यांची बी गळालं. विठाल बुद्धीचं बळ बर का, बुद्धीचं बळ असते. शरीर बळापेक्षा बुद्धीचं बळ श्रेष्ठ आहे असं म्हणता येत नाही. माझे शब्द तुमच्या मनाला लागावं असं मी बोलत नाही आणि मी कधीच कोणाचं मन दुखवत नाही. पण गादीवर उभा राहिल्याच्या नंतर सत्यच बोलावं लागल, कारण या गादीनं आम्हाला शाप देतो बरं का, आमचं बी बरं होत नाही. बघा कीर्तन करतात, प्रवचन करतात, ग्रंथ पुराण वेद शास्त्र सगळंच पाठांतर आहे, हेच ज्ञानीवंत आहेत असंही म्हणता येत नाही. ज्यांना काहीच येत नाही ते सुद्धा बुद्धिवान राहतात. जुने लोक बघायचे, आता काही गावामध्ये जुने लोक आहेत का नाही, मळकी कपडे राहतात, मळक बन्यान राहते, पण फार बुद्धिवान. असं काय 3-4 इंजिनियर लोकांनी रस्ता मोठा करायचा आहे आणि गेले मोजमाप करायला लागले. मोजमाप करत असताना एक नळी होती अशी वाकडी तिकडी आणि एक दोरा घेतले त्याच्यात ओवायला लागले. 1 तासभर झालं ते काय जमलं नाही. एक शेळे राखी जवळ होता. राम राम साहेब. राम 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 राम. कुठले की काय करायचंय तुला? नाही म्हणजे आमच्या गावाच्या जवळ नवीन दिसता म्हणून. अरे आम्ही इंजिनियर लोक होता. काय करता की तुला काय करायचं? नाही साहेब सांगा की काय करता. 1 तासभर झालं तुम्ही काय की असं नळीला. एकानं म्हणलं अरे दोरी आहे ना या नळीमध्ये ओवायचंय. असं आहे का? मग जमलं का? दिवसभर जमून जाईल. दिवसभर लागते का एवढ्याला? म्हणला मी करून दाखवू का? त्यानं म्हणला येडाईस, मला महिन्याला ₹1,00,000 पगार आहे. या साहेबाला महिन्याला 2 लाख पगार आहे. या साहेबाला महिन्याला 3 लाख पगार आहे. त्यानं मला देणाऱ्याला अक्कल नसल. नळीमध्ये दोरा ओवता येईना असं म्हणतो. होऊन दाखव बरं तू. साहेब शेळी आहे तिकडं शेतामध्ये हाणून जा बरं. गेला. येत असताना झाडाच्या बुडाला उंदराचं पिल्लू होत. घेऊन आलंय त्यानं. द्या दोरी द्या. दोरी घेतले त्या उंदराच्या पिल्ल्याच्या शेपटाला बांधलंय. नळी द्या नळी पाईप त्याच्यात सोडलंय. इकडून मारलं की छू छू करत तिकडे गेलंय. सोडून दिलं न म्हणला 1 तासभर झाला आम्हाला जमनाच गेलं. हिनं 1 सेकंदामध्ये करून टाकलं. वा वा कुठपर्यंत शिकलास रे? दुपारपर्यंत शिकलो मला. दुपारून गुरुजी हाण टाकलेत मला. मला काय घेणार? अरे मला महिन्याला ₹1,00,000 पगार आहे. त्या साहेबाला महिन्याला 2 लाख आहे. त्या साहेबाला महिन्याला 3 लाख आहे. देणाऱ्याला बी अक्कल नाही, घेणाऱ्याला बी अक्कल नाही म्हणला. असं म्हणता येत नाही. ज्यांना शिक्षण येत नाही असं बी म्हणता येत नाही. जुन्या काळामध्ये बरं का फार बुद्धिवान. सोयरिकी जमवण्यासाठी जुन्या माणसालाच नेत होते. बरोबर सोयरिकी त्यांनी जमून टाका. परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी इंगळे बाबा एक दर्शनाला सांगायचे. गोड सांगायचे बरं का. त्याने एका गावामध्ये सोयरीक झाल्याच्या नंतर असं म्हणतात मुलीच्या बापाला सोयरीक मोडायची होती. पण पत्रिका निघाल्यानंतर नाईला झाला. पत्रिका घेऊन आल्याच्या नंतर पत्रिका दिल्या. इंग बघा पत्रिका घ्या. माझं म्हणणं असं आहे तुम्ही कितीही लोकाला घेऊन या
माझ्या घरी बर, पण एक नाही दोन नाही 10,000 लोकाला घेऊन या, 20,000 लोकाला घेऊन या, मी सोय करणार आहे. पण माझ्या मुलीच्या लग्नामध्ये एकटा बी म्हातारा दिसता कामा नाही. त्यानं मला घरात 2-4 आहेत, कस करू आता. नाही म्हातारा आलं की सोयरीक मोडली, लग्न मोडलं. बरं पत्रिका घेतला, घरोघर द्यायला लागला. देत असताना काही लोक म्हणायला लागले काही टेन्शन घेऊ नका पाटील साहेब, आम्ही येता. त्यानं म्हणला येऊ नको बापू तू. कस का म्हातारा आलं की लग्न मोडते म्हणजे. कस का तरुण असलं तरच या. सगळ्याला दिलं आणि सगळ्याला दिल्याच्या नंतर एक शेजारी होता, त्याला दिलाच नाही. त्याने एकटाच होता म्हातार, डोक्यावरची केस पांढरे झालेले, तोंडामध्ये दात नव्हते, दिला नाही. त्यानं रात्री आला, उद्या लग्न म्हणजे. राम 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 पाटील साहेब विसरलो, मला विसरू द्या, लहानपणापासून दोस्त नाही, टेन्शन मध्ये विसरला असत. पत्रिका द्या न द्या, पहिल्या नंबरला मी येतो, येऊ नको रे बाबा. कस का सोयरीक मोडते, कस का म्हाताऱ्याला जमणार तिथं. मी म्हाताऱ्याला जमणार का, चिंता करू नका, उद्या म्हातारच दिसणार. रात्री त्यानं मुतखेडला गेला. गेल्यानंतर ते शहरामधले कटिंग करतात की नाही, तसं कटिंग केलं. इकडची केस काढलं, इकडले बी काढलं, महागल्ले बी काढलं, वरचे ठेवले, टोपलं ठेवल्या आणि आंब्याच फिट जिनी पॅन्ट फिट टी शर्ट टाकलं, लिंबा खाली. ती काळ चष्मा राहणे का 35 रुपयाचं, आता 55ला झालंय वाटत. ते घेत 70ला झाले का माहित आहे गुरुजीला इथं. ते चष्मा लावलाय, दात नव्हते, दात बसून घेतलं. इकडं माणिकचंद, इकडं गवा, पांड्या केसाला काळ केलं ना, आलंय सपळे. राम राम. त्यानं म्हणलं कोण्या गावची सोयरी, ओळखी नाही का मला, शेजारचाच आहे. असो येऊ का आता, चल बस. बसले टेम्पो मध्ये निघाले. त्यानं गेटला उभा टाकलाय. म्हातारा दिसलं की लग्न मोडावं, सगळ्याला चेक करायचं सोडायचं, चेक करायचं सोडायचं. म्हाताऱ्याचा नंबर लागला. त्याला बघावं तर ए परा चल म्हणलं, त्याला हाण टाकलं. त्यानं म्हणलं किती तरुण दिसलो मी, बघणार चाललोय. 15,000 लोक आले पण एकटाही म्हातारा आला नाही सोयरीक मोडायचे. ए इकडे या रे. आले. काय झालं पाटील, मी म्हाताऱ्याला का नको म्हणलं, तरुण पोराला का बोलवलं, माझं एक काम करून देतात म्हणून बोलवलं मी. काय काम आहे पाटील सांगा की, आम्ही करायला तयार. 100 पोरं पुढे आले. काय करायचंय सांगा. ऐका, तुमच्यानं होत नाही, वराड घ्या निघून जा. नाही म्हणलं करून द्यायला तयार आहे आम्ही. सांगा की कोणतं काम आहे. पाटलाने सांगितलं, तुम्हाला बी जमते का बघा ते. आमच्या गावातून पाण्यानं वाहणारी नदी, आमच्या गावातून पाण्यानं वाहणारी नदी दुधानं भरवून दिलं तर लग्न होते, नाही तर बिराड घेऊन जा. त्यांनी म्हणले तेवढं लय दूध कुठून आणावं नदीत, आमच्यानं होत नाही. मग उचला. निघाले सगळे. अरे ते म्हाताऱ्याला बघा, ते पानपट्टीवर पान खात बसलो होतो, लावून घेतलेले दातानं. तात्या चला. अरे लग्न मोडलं. म्हणलं काय झालं असं. मी नाही का, मी कशाला आलो, चला. त्याला आपलं नाव लिहिता येत नव्हतं बरं का. गेला. काय झालं पाटील, मी सांगितलं त्यांना, तुम्हाला काय कळलं सांगा ना, मी करून देतो. काय करायचंय का नाही म्हणलं. आमच्या गावातून पाण्यानं वाहणारी नदी दुधानं भरून दिलं तर लग्न होईल, मी भरून देतो. दुधानं भरून द्यावं लागतं, त्या दुधानंच भरून देतो. पाण्यानं वाहणारी नदी, हा पाण्यानं वाहणारी नदी, दुधानं हा दुधानंच भरून देतो. भरून द्या. त्यानं मला पाणी खाली करून द्या. पाणी कसं खाली करता येते, येड्या खोपडीचे दूध कसं भरता येते. झालं लग्न. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बुद्धीचं बळ बरोबर का, बुद्धीचं बळ श्रेष्ठ आहे शरीर बळापेक्षा. महाराज नुसतं 2 बळाचं सांगायला लागलो, 10 वाजले की. माझ्या सांगण्यात वाजल नाहीत, लाईट जाणं येण्यात वाजलेत. चला, बुद्धीच्या बळापेक्षा आर्थिक बळ श्रेष्ठ आहे. पैशाचं बळ कशावरून ऐका. असं म्हणतात, जाऊ द्या आहेत जाऊ द्या, लेकर आहेत, उद्या तर सांभाळा त्याला, आज राहू द्या. आपलं घरचं महाराज आहे, समजून घ्या.
उद्याचे महाराज लय राग करतात बर का. आर्थिक बळ श्रेष्ठ आहे. कशावरून असं म्हणतात, बुद्धीच बळापेक्षा आर्थिक बळ श्रेष्ठ आहे. शिक्षण भरपूर आहे. हो, असं एकटा म्हणायला लागला, माझ्या मालकाला काहीच काहीच कळत नाही. हो, सगळं पैशाचं कारभार हिशोब माझ्याकडे आहे. हो, रोजचे 1 कोटीचा हिशोब मी करतो. मालकाला काहीच कळणार. मग काय करते, गल्ल्यावर बसते, पैसे घेते. असं आहे. मग त्याच्याकडे तू का नोकरी करतोस? त्याच्याकडे पैसा आहे. याच्याकडे ज्ञान आहे पण त्याच्याकडे पैसा आहे. मग ज्ञानापेक्षा बुद्धीपेक्षा पैशाचं बळ एका ठिकाणी जड सांगितलंय. बरं, बुद्धीचं बळ श्रेष्ठ आहे का? नाही. आर्थिक बळ श्रेष्ठ आहे का? नाही. सत्याचं बळ श्रेष्ठ आहे असं सांगितलं. माझा मुलगा हुशार आहे, मी 10 लाख रुपये भरायला तयार आहे, पण नोकरी लागत नाही. काय करावं? ज्यानं नोकरी लावणार आहे ते माझं माणूस नाही, ते सत्ता दुसऱ्याची आहे. पैसा आहे, बुद्धी आहे, अंगात ताकद आहे, पण सत्ता नसल्यामुळं काही चलत नाही. महाराज 4 बळ सांगितलं. कोणतं बळ श्रेष्ठ आहे? कोणत्या बळाने मी बलवान झालो म्हणता? ए बाबा, या 4ही बळाला बाजूला ठेवू. या 4ही बळाला ज्यानं बलवान देणारा देव आहे त्या भगवंताला मी आपलंस केलो, अंकित केलो, म्हणून मी बलवान झालो. अभंगाचं पहिलं देव आहे. चाले हे शरीर कोणाचे? सत्य कोण बोलवितो हरिविना. शरीराला चालवणारा देवच आहे. उग म्हणता आपण वर का, मी करतो. आपण काहीच करत नाही, करणारा देव आहे. तेवढ्या लांबून येऊन उभा करून कीर्तन करायला लावणारा कोण आहे? मला देवच आहे. तुम्हाला बसून ऐकायला लावणारा कोण आहे? देवच आहे. आणि इथून घरी नेणारा मला कोण आहे? देवच आहे. तुम्हाला घरी नेणारा कोण आहे? घरी जाईपर्यंत गॅरंटी बी नाही, नेणारा तेनच आहे. घरी नेल्यानंतर झोपू घालणारा कोण आहे? बोला. देव आहे. झोपल्यानंतर उठायला लावणारा कोण आहे? आणि उठवायचं विसरलं तर जमा होतात लोक, उचला म्हणतात, झालं. हे काम हे देणारा देव आहे. देवे दिला देह भजना गोमटा देवांनी देह दिलेलं आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये आतमध्ये भरपूर दिलेलं आहे. काय काय दिलेलं आहे गणित लावा, मी सांगतो. कितवीला आहेस रे तू? 7वीला आहेस? सांग बेटा, मी तुला विचारतो. अवघड तुम्ही म्हणताल, तू म्हणशील महाराज तुम्ही कशाला आले? नाही, असं बरोबर आहे. म्हणजे नारळ पाकिट तुम्ही घेऊन जात्या, मी कसं सांगू तुम्हाला? वाटून घेत आपण. जाता जाता नारळ तुला देतो, पाकिट बी देऊ, पाकिट देतो, मधलं काढून घेतो. देवानी न दिसणारा एक वस्तू दिलेलं आहे, त्याचं नाव जीव. पुरावा देतो, टाइम नाही बरं. थोडक्यामध्ये जेने जीव दिला दान, देवानं जीव दान म्हणून दिलेलं आहे. दिसतंय का? जीव दिसत नाही. त्या जीवाचं लग्न झालं. 2 बायका आहेत. नाव आहे का? एक आवृत्ती नावाची, एक निवृत्ती नावाची. 2 बायका, एक जीव. किती झाले? 2 आणि 1. भिवू नको तोंडानं सांग रे बाबा. असं राईट. वा. 3. एका बायकोला 8 लेकर आहेत, एका बायकोला 12 आहेत. 12 आणि 8 20. 2 बायका 22. एक जीव. नारळ घेतोच बरं तू. दिसणार हुशार. अजून न दिसणारे सांगतो. 4 वाण्या दिलेत. 23 आणि 4. 4 मुक्त्या दिलेत न दिसणारे. 27 आणि 4. 31. 72,000 नाड्या दिलेत. नारळ सकड घेऊन जा महाराज, पोत घेऊन जा, पण आम्हाला जमणार असत. देवानी न दिसणारे वस्तू याच्यामधले बरं का. 4 वाण्या, 4 मुक्त्या, 72,000 नाड्या, 8 कोटी रोम, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 परान, 36 तत्व देवाने दिलेलं आहे. म्हणून त्याची सत्ता आहे, आपली नाही.
सगळं त्यानं दिलेलं आहे. हो, आले देवाजीच्या मनात ते कोणाचे चाले ना, कोणाचं चालणार नाही. बघा असं म्हणतात महाराजांनी, वृक्षाचे पान आले ज्याची सत्ता, राहिली हंता झाडाचं पान देखील देवाच्या सत्तेशिवाय आलत नाही. उग म्हणता मी करतो मी करतो, मी गेल्यानंतर पोरं कसं करतात, तू जा पोरं चांगलं करतात. उग म्हणणं हे आम्ही गेल्यानंतर सप्ताह कसं होते की हे 2 होतात अजून काहीच अभिमान. आपण करणारे कोण, आपण करणारे कोण, सगळं त्यानं करणार आहे. काहीच नाही, आपण काहीच करत नाही. उगाच अंगठ्या घालून, चांदीच्या अंगठ्या घालून, चांदीच्या अंगठ्या घालून लोकाला दाखवाय निघाला. मार्केटमध्ये गेला, एका बाईच्या समोर गेला, ओ बाई ओ बाई वांगे कसं, टमाटे कसं, भेंडी कसं, आलू कसं. बापू थैली बी आणला नाही, जा की उग. नाही वांगे कसं, टमाटे कसं, भेंडी कसं, आलू कसं. तिनं म्हणले मला चांदीची अंगठ्या दाखिला, पण माझ्या पायात काय आहे चांदीची याला कुठं माहित आहे. त्याला दाखवा, जा की बापू टमाटे कसं, वांगे कसं, भेंडी कसं, आलू कसं. सांगतो उभा राहा. पायनं म्हणले टमाटे 5 रुपये, वांगे 10 रुपये, भेंडी 50 रुपये. त्यानं म्हणला आपले खिशात राहिलेलेच बरं बापू. विठाल 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 विठाल. अभिमान आहे, मी करतो काहीच नाही. बघा एकानं शेताला जाताना त्याला ससा भेटलो. लहान गरीबाची पोरग आहे, ससा घेऊन जाता आणि एकानं आलं, का रे पोरा कुठे गेलतास. पाटील साहेब शेताला गेलो. काय आहे हातामध्ये, ससा आहे. ससा इकडे आण मग. मी नेतो. पाटील साहेब नेतो. ना इकडे दे. राहू द्या पाटील साहेब घरी नेतो. त्याला 2-3 मारलं. गरीबाचं पोरग ते घेतलं सस, पोरग निघून गेलं. आणि याला धरता आलं नाही, तोंडाकडे धरलं आणि त्याला चावलं. चावल्यानंतर सशाला फेकून दिला, गेलं निघून. ते घरी गेलं, रक्त निघालं त्याला. रक्त निघाल्यावर त्यानं झोपलंय. रात्रभर ते सुजलं बोट. सकाळपर्यंत त्रास द्यायला लागला. गेला दवाखान्यामध्ये. डॉक्टर साहेब त्रास होला देव असं आहे, बरं गोळ्या दिल्या. बिल झालं बघा 900 रुपये. सस केवढ्याच 900 रुपये गेले. घरी आला, कमी झालं नाही. 3 दिवस गोळ्या घेतल्या आणि पुन्हा 4थ्या दिवशी गेला. डॉक्टर साहेब पाया पडतो, त्रासच कमी होईना. व त्यानं मला इथं कमी होईना, तालुक्याला जा. तालुक्याला गेलो, 2000 गेले. सस केवढ्याच. घरी आला, 4 दिवस गोळ्या खाल्ला, कमी झालं नाही. गेला डॉक्टर साहेब पाया पडतो, त्यानं मला जिल्ह्याला जा. गेला नांदेडला, 10,000 गेले, कमी झालं नाही. आलो पुन्हा गेला, त्यानं म्हणला पुण्याला जा. 50,000 गेले, कमी झालं नाही. घरी आला, पुण्यात पुन्हा गेला, पाया पडतो, हो डॉक्टर साहेब लई त्रास हो. त्यानं म्हणला मुंबईला जा. 2 लाख रुपये खर्च झाला. पुन्हा आला, महिनाभर गोळ्या खाल्ला, पुन्हा गेला, कमी झालं नाही. डॉक्टर साहेब पाया पडतो, हो त्रास कमी करा. त्यानं म्हणलं त्रास कमी होईना, बोट तोडावं लागते. सस केवढ्याच होत ते ध्यान राहू द्या तुमच्या. बोट तोडले, घरी आला, त्रास कमी झालं नाही. पुन्हा गेला, डॉक्टर साहेब पाया पडतो. त्यानं मला इथून तोडावं लागते. तोडा पण त्रास कमी करा. आला, पुन्हा गेला, डॉक्टर साहेब 5 लाख रुपये गेले, त्रास कमी करावं, इथून तोडावं लागते. तोडलं, घरी आला, कमी झालं नाही. पुन्हा गेला, गोळ्या खावला राहुला. मित्र भेटायला आले त्याला. येतात की ना, बाजारात पडलं की शेप घेऊन सफरचंद बिस्किट आहे. त्यानं बघत राहते, खातच काय. त्यानं म्हणते चांगला असताना आणून दिलं नाहीस, आता खातच काय म्हणाला. सोय
मी मरू दे, येतो मग तुझ्या माग. त्याला भेटायला आले एक मित्राला, काय रे एका महिन्यामध्ये तुझा हातच गेलं. 10 लाख रुपये गेले माझे, हात गेलं. कशामुळं एवढं? कस का? सस चावलंय मला. सस कस का? एक पोरग धरलं होतं, इसकाटून घेतलं, त्याला मारलो. कशाला मारलास? त्यानं रोजचं मंदिरात जाऊन हनुमान चालीसा म्हणते. त्यानं काहीतरी मंत्र म्हणला असं, चल त्याच्याकडं गेले. त्या पोराकडे गेले की ते गरीबाचं पोरग बघलं, घोंगडे टाकले. पाटील साहेब काय झालं हाताला? काय झालं बापू, तुला मारलो त्या दिवशीपासून सणी लागली मला, हात गेलं, 10 लाख रुपये गेले. खरं सांग तुला मी मारलो काय तर तू म्हणलास का? मला काय म्हणता येत? काय नाही. नाही नाही, काहीतरी तू मंत्र म्हणलास, काहीतरी म्हणलास, काहीतरी देवाला काहीतरी म्हणलास का? नाही पाटील साहेब मी गरीब, मला काय नाही नाही, तुझ्या पाया पडतो सांग. त्यानं म्हणला, मी दररोज हनुमंतरायाच्या मंदिरात जाऊन हनुमंतरायाची स्तुती करतो, हनुमान चालीसा म्हणतो. मग झाल्याच्या नंतर ते हनुमंतरायाला म्हणलो, हनुमंतराया ए देवा, अनंत ब्रह्मांडाचं नाही काय तू, विश्वव्यापक आहे, जगाला निर्माण करणारा, पालन करणारा, पोषण करणारा, मारणारा, तारणारा तू आहेस. ऐक देवा, आज एकट्यानं मला मारलंय, त्याचं बळ मला दाखिलंय, तुझं बळ त्याला दाखव, एवढंच म्हणलो मला. हे माझं नाही, देवाचं आहे. विठाल 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 विठाल. कधीही पैशाचा अभिमान करायचं नाही, ज्ञानाचा अभिमान करायचं नाही, आणि अंगामध्ये ताकद असेल तर तरुणपणाचा अभिमान करायचं नाही. कारण देवाला जिरवायला वेळ लागणार बरं का. हा, बसल्यापासून उठेपर्यंतच कधी हालते काय सांगताय. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. ते मनुष्याचे काय आहे, मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे. हे काळाचं आहे म्हणून देवाच्या हातात आहे. देव फार बलवान आहे असं म्हणतात. एका पुराणामध्ये, ग्रंथामध्ये असं एक उल्लेख आलेला आहे. भीमदादाने कृष्ण भगवंताकडे गेले, कृष्ण भगवंताला म्हणायला लागले, कृष्णा काना कन्हैया काय झालं दादा? काय नाही म्हणलं, फार दिवस झालं माझ्यासोबत कोण मल्लयुद्ध म्हणजे कुस्ती खेळण्यासाठी यायला कोण तयार नाही. माझं असं म्हणणं आहे तुम्हीच मैदानात या. कृष्णाने म्हणलं माझ्यासोबत? हो म्हणलं, या देवा. देवाने म्हणलं भीमदादाला अभिमान आलेला आहे, मग अभिमान जिरवण्यासाठी काहीतरी करावं लागते. दादा मी तुमच्या सोबत कुस्ती खेळायला तयार आहे, माझं असं म्हणणं आहे तुम्ही जा आणि आपली कुस्ती मला युद्ध बघण्यासाठी कोणाला तर बोलून आणा. कोणाला बोलून आणू? इंद्राला बोलून आणू का? नको म्हणले इंद्राला. लंकेमध्ये बिभीषण राजा आहे, त्याला बोलून आणा. पळत गेलो दादाने. लंकेच्या समोर एक तळ होतं आणि त्याच्यामध्ये आंघोळ करा म्हणून कपडे करून मध्ये उडी मारली. मारल्याच्या नंतर किती खोलय बघितलं, अंत लागलं नाही. बाहेर आले, कपडे टाकले, मध्ये गेले. बिभीषणानं मान सन्मान केलेले. बस दादा, भीमदादा कशामुळे आलात तुम्ही? काय नाही म्हणलं, कृष्णाचं माझं कुस्ती आहे, मला युद्ध आहे, बघण्यासाठी तुम्हाला यावं लागल. बिभीषणाने म्हणलं कोणासोबत? कृष्णासोबत. का ना? कन्हैया द्वारकाधीश? हो म्हणलं त्यांच्यासोबत आहे. बरं काय पावसाळा नाही काय नाही आणि तुमचं डोकं ओलं दिसते? हो म्हणलं तुमच्या लंकेच्या समोर एक तळ आहे, त्याच्यात आंघोळ करायला मी गेलो आणि किती खोलय बघितलं. किती खोल आहे? अंत लागलं नाही. अंत लागलं नाही. मग दादा खा पिया आराम राहा, 2 दिवस राहा, मान सन्मान करतो, घरी जा, आराम झोपा, तुम्ही कुस्ती खेळायच्या लायकीचे नाही.
कुस्ती खेळायच्या लायकीचे नाही. हो म्हणलं. कशामुळं म्हणता तुम्ही? काय नाही म्हणलं, हे कृष्ण भगवंताने अगोदरच्या अवतारात श्री राम प्रभूच्या अवतारामध्ये माझ्या दादाला मारलं, त्याचं नाव कुंभकर्ण. कुंभकर्णाला मारल्यानंतर कुंभकर्णाचं डोकं उडून पडलं अर्ध लंकेच्या समोर. त्याच्यामध्ये पावसाचं पाणी साठलेलं. देवानं मारल्याच्या अर्ध डोक्याचा अंत लागला नाही. काय देवासोबत कुस्ती खेळता घरी जा म्हणलं. विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून असणारा देव फार बलवान आहे. त्या बलवान असणाऱ्या देवाला मी अंकित केलेलं आहे, आपलंस केलेलं आहे. महाराज बलवान असणाऱ्या देवाला आपलंस केल्याच्या नंतर मग तुमचं काय काम झालं असं म्हणल्यानंतर अभंगाच्या दुसऱ्या चरणात केला संसार केला षड उर्मीचा मार. सांगतात आम्ही बलवान असणाऱ्या संसाराला लात मारले. बरोबर आहे. किती बलवान आहे. मी म्हणणारा सुद्धा संसाराला भिलेलं आहे. बरेच लोक भिले. आपलं सोडून द्या. हो, ज्यांचं श्रीमद भागवत महापुराण चालू आहे, सुखदेवजी मुनी, त्यांनी सुद्धा भिले. कसं म्हणतात पुराणामध्ये एक सुंदर दृष्टांत आलेलं आहे. एकानं लपून बसला आईच्या पोटामध्ये किती दिवस. आता आमच्याकडे बघा, आमच्या भागामध्ये 9 महिने झालं. तुमच्याकडे किती दिवस राहतात पोटात? म्हणजे आता तालुका बदलय की, माझं देगलूर तालुका, तुमचं इकडे. आमच्याकडे मेल्यानंतर जाळतात. कसं आहे की काय की म्हणाला तुमच्याकडे? आमच्याकडे जेवताना तोंड वाजतात. 9 महिने नाही, 10 नाही, 11 महिने नाही, वरीस नाही, 2 वर्ष नाही, 5 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, 12 वर्ष लपून बसलं. व्यासाने देवाकडे गेले. ए देवा, अरे 9 महिने ज्या आईच्या पोटामध्ये बाळ असतो त्या आईला किती त्रास आहे. 12 वर्ष झालं ते बाळ बाहेर निघत नाही. विचारा. देवाने सूक्ष्म रूप घेऊन आतमध्ये गेले. विचारले, सुखदेवजी काय करता मध्ये? चला बाहेर चला. सुखदेव मुनी म्हणायला लागले, देवा मला बाहेर यायचं नाही. का? संसाराची भीती वाटायला लागली. असं आहे, संसाराची भीती वाटते का? मग एक काम करा, संसाराचं वारं तुम्हाला लागू देत नाही, बाहेर चला. मग त्या लेकरांनी बाहेर निघाले. 12 वर्षाला कसं निघाले? एका ठिकाणी नाथबाबाने सांगतात, ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी व्याले, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आल, नागवेच पळून गेले रे. हॅलो हॅलो. ते पोरग कसं निघालं? नाथबाबाने सांगतात, कापत कापत. ज्यांनी प्रेक्षक राजाला अर्जुनाच्या नातूला श्रीमद भागवत महापुराण सांगितलंय त्यांनी सुद्धा संसाराला भिले. पण तुकोबराय म्हणतात, मी भीत नाही, मी लात मारलो. लाताळेला संसार केला षडउर्मीचा महार. अभंगाचं 2 चरणाचं भावार्थ झालं. 10:30 वाजले. 40 झाले का? किती वाजले? हा, 10 वाजून 40 मिनिटं झाले. अजून 2 चरण राहिलेत. म्हणजे तुम्ही म्हणल्या म्हणे 12 वाजता. काही टेन्शन घेऊ नका. 10 मिनिटामध्ये 2 चरणाचं भावार्थ सांगून या कीर्तनाला पूर्णविराम द्यायचा आहे. तत्पूर्वी असणार एक भजन आहे, मधलं भजन. वारकरी संप्रदायाच्या नियमानं भजन आहे. हात असणारे वर करा, करा माई करा. असणारे करा, नसणारे तुम्ही तर काय करता. असताना जर करत नसेल तर बघा बरं. असंच करा. मी चहा पिऊन येऊ का? मग हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नामचिंतन. विठोबा